मध्ये येत आहे, बाकी ती कुणातही नाही. आणि बाकी ओबीसी आणि मराठ्यांना बहुतांश या देशात काय झाले 10-11 वर्षामध्ये की काय बनले, जास्तीत जास्त लोक तर अंधभक्त बनले. स्पर्धा लागली आम्हाला की आम्हाला हिंदू म्हणून घ्यायची, म्हणजे जी मराठ्यांपेक्षाही ओबीसीमध्ये जास्त आहे. बरोबर. सध्या ज्या मंडलला विरोध ओबीसींच्या ज्यांनी केलाय त्यांच्यासोबत सगळे ओबीसी आज गेलेले आहेत. जवळपास 99% त्यांच्यासोबतच आहेत. आणि जे आपले दलित नेते आहेत सगळे हे बऱ्यापैकी तिकडेच गेलेले आहेत. नक्की. बाबासाहेब म्हणाले होते की या देशात अशिक्षितांचा प्रॉब्लेमच नाहीये. बरोबर. या देशात सुशिक्षितांचा पढे लिखो नाही. हा, म्हणजे इकडे येऊन पुरोगामी विचार मांडायचे, इथे बुद्ध सांगायचे, फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा सांगायची, आणि घरी जाऊन मात्र आजही अनेक मोंज करायची. हो, आजही अनेक, म्हणजे हिंदू म्हणून किंवा बाकीच्या जातीतल्या म्हणून म्हणत नाही मी, आजही बौद्ध धर्मात असणारे अनेक लोकांच्या घरात देवारे आहेत. आजही सत्यनारायण आहेत, पूजा होत आहे. अनेक माझे मित्र आहेत. बरोबर आहे. आजही ते बाहेर पडलेलं नाही. ही बौद्धिक गुलामगिरी आपल्या देशात. ही बौद्धिक गुलामगिरी जेव्हा जोपर्यंत बाहेर पडत नाही, ज्या पद्धतीने होत नाही. बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा आहेत, किती लोकांना माहिती आहे, किती आम्ही समजून घेतोय. दुसरी गोष्ट अशी आहे, या देशात 2 कॉन्ट्रोवर्सी मला सातत्यानं दिसत आहेत. पहिली गोष्ट अशी आहे, जे हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून बोंबलतायत सगळे. हिंदूंचा पवित्र ग्रंथ कोणता? गीता. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. यापैकी एक ओळही वाचलेली नसते. किंवा तुमच्या अलीकडचं RSSचं पंचम थॉट मध्ये काय हे काहीच माहित नसतं. सावरकरांनी 6 सोनेरी पानात काय लिहिलंय काहीच माहित नसतं. गडकरींनी संभाजीराजांचं काय केलंय काहीच माहित नसतं. चिटणीसाच्या बखरीत काय हे काहीच माहित नसतं. हिंदू राष्ट्र. बरोबर. दुसरीकडे दुर्दैवानं म्हणावं लागतं, हे मी दैववादी नाही पण दुर्दैव हा शब्द वापरावा लागतो या ठिकाणी. आपण जे संविधानाच्या जीवावर उड्या मारतो ना सगळे, यापैकी 1% लोकांनी संविधान वाचलेलं नसते. अतिशय वास्तविकता आणि सत्यता. 0.5% लोक, म्हणजे 2% लोकांनी स्पर्शही केलेला नसतो. संविधानात आपल्याला हक्क अधिकार काय दिलेत हे माहिती असते. मी आज नोकरी करतोय, सरांनी केली, मॅडमही करतायत, पण आम्ही ठामेठोकपणे संविधानाच्या जोरावर बोलू शकतोय, निर्भीडपणे बोलू शकतोय. ही ताकद संविधानानं दिली आज. खूप छान. हे आपल्याला सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून जोपर्यंत आपल्या कृतीत येत नाही, मग मतदानाचा अधिकार असू द्या किंवा अजून सगळेच असे अधिकार असू द्या, जोपर्यंत आपण कृतीत आणणार नाही तोपर्यंत हे परिवर्तन घडणार नाही. अंधभक्तांची संख्या वाढत चालली. मी या पद्धतीचं स्टेटमेंट करेल की श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, आपला देश त्यापेक्षा आता वेगळा राहिलेला नाही. ही परिस्थिती आपल्या देशात येऊ शकते. आपण दूर नाहीत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. जर आपण आपलं संविधान वाचवलं नाही, लोकशाही वाचवली नाही, सजग झालो नाही, कृती केली नाही, सत्सद विवेक बुद्धी वापरली नाही, तर ही वेळ आपल्यावर येणार आहे. बाबासाहेबांनी आपल्यावर इतके मोठे उपकार करून ठेवले. बाबासाहेबांचं स्मरण, कारण एवढं सुंदर, एवढं चांगलं संविधान जगाच्या पाठीवर दुसरं तयार झालेलं नाही. क्या बात. गुरुवर्य सुरुवातीलाच म्हणाले की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ते 20 वर्षात या देशाचे शक्ल झाले असते, पण संविधानाची ताकद इतकी प्रचंड आहे ना, हे कुणीच करू शकलं नाही. आज अमेरिका आपल्यापेक्षा किती वर्ष अगोदर स्वतंत्र झाली, अजून तिथे प्रमुख पदावर महिला बसू शकलेली नाही. आज आमच्या देशात आपण इंदिरा गांधी असतील किंवा आत्ताही राष्ट्रपती असतील, अनेक नावं घेता येतील. हा महिलांना अधिकार या संविधानानं दिलेला आहे. म्हणून आपलं संविधान जगात सर्वश्रेष्ठ आहे. हे जर आपण जपलं नाही, सांभाळलं नाही, सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवली नाही, तर ती नेपाळची वेळ सुद्धा आपल्यावर यायला वेळ लागणार नाही, किंवा पाकिस्तानची वेळ सुद्धा आपल्यावर यायला वेळ लागणार नाही. संविधान धोक्यात आहे काय? येस सर. माझ्या अमेरिकेतल्या एका मित्राचा फोन आला, बोलू लागलो आम्ही. मी त्याला म्हटलं, परत एकदा तुम्ही ट्रम्पला, तुमच्या एवढ्या सुशिक्षित राष्ट्रानं परत एकदा ट्रम्पला राष्ट्राध्यक्ष करावं. ते म्हणे आमचं सोड रे, तुमचं काय. अरे मी म्हटलं ठीक आहे, आम्ही विकसनशील आहोत, आम्ही तेवढे ज्ञानी झालेलो नाही, अजून आमच्यात जनजागृती व्हायची, शिक्षण नाही झालंय. ते म्हणे ते नाहीये, तुमच्याकडे होणं अपेक्षित नव्हतं, आमच्याकडे ठीक आहे. म्हटलं असं कसं? अरे आमच्याकडे कुठे फुले शाहू आंबेडकर झालेत म्हणे, तुमच्याकडे झालेत ना.
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि माझं महत्वाचं एक वाक्य मला असं वाटतं की जग सध्या हुकुमशहाच्या उंबरठ्यावर आहे. म्हणजे तिकडे पुतीन आहे, इकडे झिम्पिंग आहे, बरोबर, तिकडे किंग जॉंग आहे, इकडे ट्रम्प आहे. जपान सारख्या बुद्ध राष्ट्रामध्ये सुद्धा गंभीर धोके आहेत सगळे. आणि आपल्याकडे तर या सगळ्यांचा बाप आहे. ह्या म्हणजे आमच्याकडे पहिलगाम घडवलं जातं, आमच्याकडे पुलवामा घडवलं जातं. म्हणजे पुलवामाला 3.5 क्विंटल RDX 200 किलोमीटर गाडी आत घेऊन येऊच कशी? त्या काश्मीरमध्ये चौकात चौकात तुम्हाला नाकेबंदी आहे तुम्हाला तिकडे जाताना. आणि तरी तो 200 किलोमीटर आत घेऊन येतो आणि डायरेक्ट सैन्याच्या बसमध्ये घुसतो. पहलगाम मध्ये जे घडलंय, कुठे तुमचे आरोपी? कसलं युद्ध करत होते तुम्ही आणि काय केलं तुम्ही? ठीक आहे, आता दिल्लीत घडलं, कोण आहेत आरोपी? आणि घडल्यानंतर या देशाचे प्राईम मिनिस्टर भूतानला जातात त्या राजाचा सत्कार करायला वाढदिवसाला. म्हणजे हे गांभीर्यानं घेण्याचा विषय आहे सगळाच. आज PM केअर फंड म्हणजे प्राईम मिनिस्टर केअर फंड एक अस्तित्वात असताना त्याला पॅरलल PM केअर फंड म्हणजे प्रायव्हेट केअर फंड. अच्छा. त्याच्यात सगळे अदानी, अंबानी, मित्तल, गोदरेज, टाटा, बिर्ला ही भांडवलशाही व्यवस्था तयार झाली आपल्या देशात सगळी. बरोबर. देश हेच चालवत आहेत आणि हे सगळे तिथं पैसे जमा करत आहेत आणि कितीतरी लाख कोटी जमा आहे. अच्छा. कदाचित म्हणजे सगळे जुमले करूनही जर भाजप हारलं, आता जुमलेच चालू आहेत EVM पासून मतदार याद्यांपर्यंत, ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही, ते स्पष्टच होत आहे. त्याची उत्तरं कोणी द्यायला तयार नाही. 2002ला सगळ्या विकसित राष्ट्रांनी EVM बंद करून टाकल्यात. आमच्याकडे तिथून पुढे सुरू झालेत खऱ्या अर्थानं. म्हणजे त्या तिकड्या सगळ्या टाकलेल्या इकडे आणलेल्या आहेत आणि ते कसं काय चाललंय त्याच्यात हे सगळं चालू आहे. म्हणजे या मोबाईलमधून जर 500 किलोमीटर काही करता येतं तर EVM मध्ये काही पण करता येतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळं जर समजा जुमला त्यांचा नाहीच जमला तर इतके पैसे आणि इतकी यंत्रणा रेडी ठेवणार आहेत पर्यायी की तुम्हाला इथे काहीच नाही करता येणार आहे. तो पैसा तिथं जमा होतोय कितीतरी लाख कोटी. अच्छा. हा, म्हणजे मोदी PM झाले या देशाचे, त्या दिवशी या देशावर 50 लाख कोटी कर्ज होतं या देशावर. आज ते 250 ते 300 लाख कोटीवर पोहोचलेलं आहे. हे आपण हे कशासाठी? म्हणजे जन्माला येणाऱ्या लेकराच्या नावावर पण कर्ज राहणार आहे सध्या आहे. त्यामुळे आमचा हा वरतून नुसतं दिसतंय, आज सगळं पोखरल्या चाललंय. अच्छा. पोखरलेलं आहे. एक दिवस हे सगळं उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाहीये. त्यामुळे हे उद्या या सगळ्या वैचारिक लोकांना, या सगळ्यांनाच ते वाचवायचं आहे. आणि जर आपण हे वाचवलं नाही तर वाट लागायला वेळ लागणार नाही. अर्थात संविधान धोक्यात आहे. फक्त जाता जाता बाबासाहेबांची कृतज्ञता म्हणून 4 ओळी म्हणतो की धन्य धन्य भीमराया, मला तुमचा स्वाभिमान, पारतंत्र्याला झुगारून केलेस आमचे जीवन प्रकाशमान. थोर तुमचे उपकार पदोपदी मला जाण, भारताची भीमस्मृती आमचा तुम्ही प्राण. दाविला सुराचा मार्ग महान, तुमच्याच चरणी लीन असावं हीच आमची ताण. क्या बात आहे. जोरदार टाळ्या.